कलिंगड जर आज इतक्या उन्हाळ्यात आपण जर चिरून ठेवलं तर थोड्या वेळाने ते डिकम्पोज व्हायला लागतं, त्याच्यावर फंगस येतो. तर हे हे जर त्यांच्या पोटात गेलं असेल तर हा एक पॉयझनिंगचा प्रकार आहे. म्हणूनच या चारही लोकांचा त्वरित मृत्यू झालेला आहे. मुंबईत बिर्याणी आणि कलिंगड सोबत खाल्ल्याने एकाच कुटुंबातल्या 4 लोकांचा मृत्यू झाला. मात्र या घटनेमागचं कारण नेमकं काय असू शकतं? आयुर्वेद नेमकं काय सांगतं? आपल्यासोबत आहेत अकोल्याच्या आयुर्वेदाच्या त्या डॉक्टर साधना कुलकर्णी मॅडम. मॅडम, नेमकं काय कारण असू शकतं याचं? एकाच कुटुंबात बिर्याणी आणि टरबूज खाण्यात आलेलं आहे आणि त्या चारही लोकांचा मृत्यू झालेला आहे. तर याच्या मागचं कारण मला तरी ते फूड पॉयझनिंग असं वाटतं. कारण काय, की आता उष्णता खूप आहे आणि बिर्याणीमध्ये आपण बिर्याणी शिजवताना त्याच्यात नॉनव्हेज वगैरे टाकलं जातं. ते व्यवस्थित होतं किंवा नाही, किंवा कलिंगड जर आज इतक्या उन्हाळ्यात आपण जर चिरून ठेवलं तर थोड्या वेळाने ते डिकम्पोज व्हायला लागतं, त्याच्यावर फंगस येतो. तर हे जर त्यांच्या पोटात गेलं असेल तर हा एक पॉयझनिंगचा प्रकार आहे असं मला वाटतं. आणि हे पॉयझनिंग जबरदस्त झालेलं असणार, कारण चारही लोकांचा मृत्यू झालेला आहे. आयुर्वेदात असं काही आहे का की विरुद्ध आहार कशासोबत काय खाल्लं नाही पाहिजे, असं आयुर्वेद काय सांगतं नेमकं या संदर्भात? हो, आयुर्वेदात विरुद्ध आहाराचे अनेक रेफरन्सेस आहेत. म्हणजे एकंदर आपण शास्त्र जर पाहायचं म्हटलं तर 18 प्रकारचे विरुद्ध आहार आपल्याला सांगितलेले आहेत. पण याच्या मागची एक गोष्ट मी तुम्हाला सांगते, की विरुद्ध आहार आपण करतच असतो, म्हणजे नकळतपणे आपण करत असतो, पण त्वरित मृत्यू येणं हे काही ह्या आयुर्वेदात सांगितलेल्या विरुद्ध आहाराने होत नाही. विरुद्ध आहार आपण करतो, म्हणजे उदाहरण तुम्हाला सांगते मी, की आंबट फळं आणि दूध हे जर घेतलं तर हा विरुद्ध आहार असतो. किंवा आमच्या शास्त्रामध्ये देशविरुद्ध सांगितलेलं आहे. देशविरुद्ध म्हणजे कसं आहे, की आज ॲव्होकॅडो आहे, नंतर ऑलिव्ह ऑइल आहे, हे सगळं आपल्या देशात नसतं, पण तरीही आपण ते खातो. तर हे देशविरुद्ध आहार झाला हा. नंतर केरळमध्ये खोबऱ्याचं तेल खूप खाल्लं जातं आणि मग मध्ये मध्ये व्हॉट्सअपवर आलं की नाही नाही, खोबऱ्याचं तेल खूप चांगलं आहे. विदर्भातले लोक पण खोबऱ्याचं तेल खायला लागले, पण ते केरळमध्ये खाणं उचित आहे. इथे आपण विदर्भात, कारण आपल्या विदर्भात ते होत नाही, म्हणजे जिथे जे पिकतं ते आपण खायला पाहिजे. दुसऱ्या देशातलं जर आपण आपल्या देशात खाल्लं तर तो देशविरुद्ध आहार असतो, संयोग विरुद्ध आहार असतो. जसं मी तुम्हाला सांगितलं की आंबट फळं आणि दूध किंवा 2 स्निग्ध पदार्थ हे सुद्धा संयोग विरुद्ध असतात. तूप आणि तेल आणि त्याच्यानंतर दुधाचे पदार्थ आहेत, म्हणजे पनीर जे आहे, आता या पनीरचा आपण रसगुल्ला करतो, रसमलाई करतो, तिथपर्यंत ठीक आहे. पण आज जे पनीरचे भाज्या वेगवेगळ्या प्रकारच्या करतात, दुधाच्या पदार्थांना तेलाची फोडणी, हे विरुद्ध आहार आहे. तर असे विरुद्ध आहार आयुर्वेदात अनेक सांगितलेले आहेत आणि आपण आज ते करतो आहे बिनधास्त. आणि हे करत असताना आपल्या शरीरात स्लो पॉयझनिंग होत आहे. पण हा जो प्रकार, ही जी घटना घडली आहे, ही आयुर्वेदाच्या दृष्टीने त्याला फारसं महत्व नाही. त्याच्यात खरोखर विष निर्माण झालेलं असणार आहे. म्हणूनच या चारही लोकांचा त्वरित मृत्यू झालेला आहे. मॅडम, शक्यता अशी आहे की जी बिर्याणीमध्ये जे मांस वापरण्यात आलं त्याच्यातही पॉयझनिंग असू शकतं. अगदी 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 असू शकतं. कारण आता सगळे जे पदार्थ वापरलेले आहेत ते खरोखर चांगले होते का? मांस सुद्धा, आता आम्ही नॉनव्हेज खात नाही त्याच्यामुळे मला जास्त सांगता येणार नाही, पण ते मांस कसं आहे, काय आहे आणि कधी शिळं होतं का ते, हे सुद्धा आपल्याला बघणं आवश्यक असतं. किंवा कलिंगड घरात आणून ठेवलेलं आहे बाबा, चिरून ठेवलंय फ्रीजमध्ये, 4 दिवसांनी खाल्लं, असंही होऊ शकतं का? फ्रीजमध्ये सगळं व्यवस्थित राहतं अशी कल्पना असते लोकांची. तर हे जे झालेलं आहे हे टोटली पूर्णपणे फूड पॉयझनिंग झालेलं आहे, म्हणजे ते फार मृत्यूपर्यंत गेलेलं आहे. या घटनेमुळे संपूर्ण लोकांमध्ये दहशत किंवा भीती निर्माण झालेली आहे. मात्र त्याचं खरं कारण जे आहे ते फक्त आणि फक्त फूड पॉयझनिंगच असू शकतं असं आयुर्वेद सांगतंय. त्यामुळे या घटनेमुळे लोकांनी घाबरून न जाता योग्य काळजी घेऊनच असा आहार करणं गरजेचं आहे. उमेश रोणे, एबीपी माझा, अकोला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.